नमस्कार मित्रांनो, तर आजची माहिती अशी आहे की काल 18 तारखेला पाऊस पडून खूप काही लॉस झालेला आहे पाण्यामुळे। तरी शेतकऱ्याचे जे क्रॉप लॉस आहे ते क्रॉप लॉसची कंप्लेंट कसं करावं आणि कंप्लेंट नंबर काय आहे हे मी आजच्या माहितीमध्ये सांगतोय। कंप्लेंट नंबर आहे 08038043106 कंप्लेंट नंबर आहे। तर या नंबरला कॉल करायचं, कॉल करून टोल फ्री नंबर आहे हा आणि याला कॉल करून तुमचं कंप्लेंट दर्ज करायचं। फर्स्ट टाइमला कॉल कट होईल आणि सेकंड टाइमला तुमचा कॉल लागेल। परत कॉल करायचं कारण कधी कधी कॉल डिस्कनेक्ट ऑटोमॅटिकली डिस्कनेक्ट होतं हे कॉल। ಸಹಾಯವಾಣಿಗೆ ಸ್ವಾಗತ। कर्नाटकಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಕ್ಲೈಂಟ್ ಇದ್ದರೆ कर्नाटक ಎಂದು ಹೇಳಿ। कर्नाटकाचा जर क्लायंट असेल तर कर्नाटक म्हणून सांगायचं याच्यामध्ये। राज्य ಎಂದು ಹೇಳಿ। कर्नाटक। दयविಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಅರ್ಜಿ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ನಮೂದಿಸಿ। अर्जी संख्या असं सांगायचं की हे प्रपोजल नंबर असतं, हे प्रपोजल नंबर डायल करून स्टार दाबायचं 1498597 एक्झाम्पल मध्ये, त्याच्यानंतर स्टार दाबायचं। आमचे बॉर्डर एरिया असल्यामुळे माझी मातृभाषा मराठी आहे आणि हा कॉल कन्नड आहे, तरी कन्नडमध्ये बोलावं लागेल। ಹೌದು। ಕ್ಷಮಿಸಿ, ನಿಮ್ಮಿಂದ ನಮಗೆ ಯಾವುದೇ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ। ನೀವು 1498597 ನಮೂದಿಸಿದ್ದೀರಿ। ಇದು ಸರಿಯಾಗಿದ್ದರೆ ಹೌದು ಎಂದು ಹೇಳಿ, ಇಲ್ಲವಾದರೆ ಇಲ್ಲ। तुम्ही डायल केलेला नंबर करेक्ट आहे का म्हणून विचारतोय। ಹೌದು। दयविಟ್ಟು ಬೆಳೆ प्रकारವನ್ನು ಹೇಳಿ। तुमचं क्रॉप कोणचा आहे ते सांगायचं। ರಾಬಿ ಎಂದು। जर तुमचं रब्बी मधलं क्रॉप असेल तर तूर असेल तर रब्बी म्हणून सांगायचं आणि मूग उडीद सोयाबीन असेल तर खरीप म्हणून सांगायचं। खरीप। ಬೆಳೆ ನಷ್ಟದ ಕಾರಣವನ್ನು ದಯವಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಮಾತಿನಲ್ಲಿ ಹೇಳಿ। ಮಳೆ ಬಂದು ನಾಶವಾಗಿದೆ। ದಯವಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಬೆಳೆ ನಷ್ಟದ ದಿನಾಂಕವನ್ನು DDNMYYYY ही डेट मंथ इयर ह्या प्रकारे दाबायचं। डेट 18 तारीख 8वा महिना 2025 या प्रकारे दाबायचं। ನಿಮ್ಮ ಬೆಳೆ ಈಗ ಯಾವ ಹಂತದಲ್ಲಿದೆ ಎಂದು ದಯವಿಟ್ಟು ತಿಳಿಸಿ। ಬೆಳೆ ಇನ್ನೂ ಹೊಲದಲ್ಲಿದ್ದರೆ ನಿಂತ ಬೆಳೆ ಎಂದು ಹೇಳಿ। तुमचे पीक कोण्या स्थितीला आहे ते विचारते। ಹೇಳಿ। ಬೆಳೆಯನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಕಟಾವು ಮಾಡಿ ತೆಗೆದಿದ್ದರೆ ಬೆಳೆ ಕಟಾವು ಎಂದು ಹೇಳಿ। ನಿಂತ ಬೆಳೆ। ನಿಮ್ಮ ಕ್ಲೇಮ್ ಅನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನೋಂದಾಯಿಸಲಾಗಿದೆ। ನಿಮ್ಮ ಕ್ಲೇಮ್ ಸೊ ಈ ಪ್ರಕಾರ ನಾವು क्रॉप कंप्लेंट्स अನ್ನು ಮಾಡಬಹುದು। अशा प्रकारे क्रॉप कंप्लेंट होत आहे असा एक मेसेज येईल। मेसेज झाल्याच्या नंतर हा प्रोसेस कंप्लीट होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या आजूबाजूला सर्वांना सांगा की हे प्रोसिजर असं आहे म्हणून तुम्ही तुमच्या घरी सुद्धा तुम्ही तुमचं जर क्रॉप लॉस झालेला असेल तर तुम्ही अशा प्रकारे कंप्लेंट करा। धन्यवाद।